नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या मॅथ्स गुरु यस अमोल या चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 5वी नवोदय जी परीक्षा होणार आहे आपल्या 30 एप्रिल रोजी दिवस पाहिले तर खूपच कमी राहिले, फक्त सरासरी 10 दिवस राहिले म्हणून। आणि आपण आपल्या YouTube चॅनलवर 5वी नवोदय नावाची एक प्लेलिस्ट बनवली, त्यामध्ये आपण गणित विषय जवळपास सर्वच व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता। तरी आज आपण चॅप्टर 12 त्याचं नाव आहे शतमान आणि त्याचे उपयोग। हा आपला चॅप्टर मध्ये धडा आहे 12वा, त्याला म्हणतात शतमान। शतमान आणि त्याचे उपयोग, त्याचे उपयोग हे पाहणार। शतमान म्हणजे नेमकं काय, जर असा तुम्हाला प्रश्न विचारला तर त्याचा अर्थ होतो टक्केवारी किंवा शेकडेवारी। त्यालाच आपण इंग्लिश मध्ये म्हणतो पर्सेंटेज। पर्सेंटेज आपण साइन आहे असं काय तर व्यवहारातील वाढ घट नफा तोटा दलाली कमिशन इत्यादी बाबींचे योग्य रूप समजावे म्हणून त्यांची तुलनाही करता येईल म्हणून एखादे मान सारखे ठेवावे लागते, त्यासाठी 100 हे मान प्रमाणभूत मानतात। तुम्हाला जर सहज विचारलं तर गेल्या वर्षी किती टक्के मार्क पडले किंवा चाचणी किती टक्के मार्क पडले, हे सर्व काही गोष्टी टक्केवारीमध्ये। एखाद्या संख्येचे 100 या संख्येचे असणारे प्रमाण म्हणजेच काय तर टक्केवारी होय। जर सपोज असा प्रश्न पडला मला 100 पैकी 40 मार्क मिळाले, किती टक्के पडले तर ते 40/100 असं येतो। पर्सेंटेज म्हणजे कधी पण हे डिवाइडेडला असते, म्हणजे आपल्याला फक्त हे दाखवलं 40/100 म्हणजे 40%, 40% म्हणजे इतर 40/100। शतमान हा एक प्रकारचा अपूर्णांक आहे, आपण दिलेला आहे, मांडलाय। शतमान एक प्रकारचा अपूर्णांक आहे, या अपूर्णांकात छेद नेहमी 100 असतो। इथे अपूर्णांकामध्ये छेद किती दिलाय तर 100 दिलेला आहे। उदाहरणार्थ 15% याचा अर्थ आपण प्रश्न जे वाक्य 15% याचा अर्थ काय होतो तर 15/100। 15% चा अर्थ होता असा। किंवा जर आपण हे अपूर्णांक मध्ये सोडलं, इथं पॉइंट मध्ये घेतलं तर हे दोन शून्य इकडे येणार, म्हणजे 1 5 आपण देऊ 1 0 2 0 केला 0.15, याला असं पण म्हणता येईल आपल्या पॉइंट मध्ये उत्तर काढलं तर। दिलेल्या अपूर्णांकाला 100 ने गुणले म्हणजे शतमानात रूपांतर होते। एखादा अपूर्णांक दिलाय थोडक्यात 4/5 याचे शतमानात रूपांतर करा, तर यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर 100 ने गुणावे लागेल। 100 ने गुणलं तर 5 1 5 5 2 10 आणि 0 म्हणजे 20 चौक 80, तर 80%। अशा प्रकारे आपण याचं काय शतमानात रूपांतर करू शकतो। किंवा शतमानाला 100 ने भागून संक्षेप दिला म्हणजे शतमानाच्या अपूर्णांकात रूपांतर 100 भाग दिला तर अपूर्णांकामध्ये मिळू शकतो। 2/5 चे शतमानात रूपांतर करा, आपल्याला असं बुक मध्ये 2/5 चे म्हणजे गुणाकार, शतमानात रूपांतर मध्ये गुणिले 100। 5 1 5 5 2 10 म्हणजे 20 2 40। 5 शतमानात आपण रूपांतर केले। किंवा 40 ला आपण किती भाग द्यावा लागेल तर 100 ने झालं ते टक्केवारी म्हणजे 40%। टक्के म्हणजे काय असतं, काही नसतं दुसरं, टक्के म्हणजे 100 ही किंमत असते। थोडेफार एक्झाम्पल दिले। शतमानावरील प्रश्न चटकन सोडवता येण्यासाठी शतमान व अपूर्णांक यांचे एकमेकात रूपांतर लगेच करता येणे जरुरी आहे। काय 100 म्हणजे एक समज आहे 100 ही एक संख्या घेतली आपण, तिचे जर अर्धे केले म्हणजे किती 1/2 केले म्हणजे किती 50 होणार ते किती होणार 100 चे अर्धे, 100 चे हाफ केले, हाफ म्हणजे 10 नसेल तर काय असते ते 100 × 1/2 असते, किती मिळेल तर किंमत हाफ मिळेल। त्यानंतर 100 चे 1/4 केले म्हणजे चौथा भाग केला तर किती येणार 25। त्यानंतर 8वा भाग केला 100 चा 8वा भाग म्हणजे किती येऊ शकतो 12.5। अशा आपल्याला एकदम छोटे छोटे भाग करता येतात। यानंतर आपण सरळ स्वाध्याय सोडवणार आहोत। स्वाध्याय 12.1 स्वाध्याय 12.1 प्रश्न असा दिलाय
प्रश्न पहिला आहे स्वाध्याय 12.1 प्रश्न असा दिलाय 200 ग्रॅम म्हणजे 200 ग्रॅम म्हणजे 2 किलोग्रॅमच्या किती टक्के आपल्याला हे काढायचं पहा यासाठी आपल्याला शॉर्टकट वापर करू शकतो पहा 200 ग्रॅम हे ग्रॅम मध्ये म्हणजे 2 किलो कशामध्ये 2 केजी मध्ये 2 केजीचं आपल्याला ग्रॅम मध्ये रूपांतर करावं लागेल म्हणजे किती झालं तर 2000 ग्रॅम म्हणजे पहा 200 व्हॅल्यू अगोदर घेऊ 200 ला 200 भागिले 2000 ग्रॅम गुणिले किती टक्के म्हणजे किती काय आपल्याला 100 ने गुणायचे पहा इथे 2 शून्य हे 2 शून्य कटले हा एक शून्य हा एक शून्य बे 20 म्हणजे अचूक उत्तर आलंय 10%. ऑप्शन क्रमांक किती आहे ऑप्शन क्रमांक बी 10% आन्सर आपल्याला मिळालेलं आहे तुम्ही लिहून घेऊ शकता. पण दुसरा प्रश्न असा दिलाय आपल्याला खाली दिलाय पहा दुसरा क्वेश्चन आहे रुपये 2000 च्या 7.5% बरोबर किती पहा हे सोडून घ्या 2000 असं दिली 4 7.5 भागिले 100 थोडीशी एक्स्ट्रा पद्धत लिहू आपण एक काय करूया आपण 2000 ला 2000 असेच लिहूया गुणिले 1 पॉइंट खाली घेऊ हे 75 भागिले किती होते ते 3 शून्य येते ओके हे 3 शून्य हे तुझे 3 शून्य कटले तर 75 गुणिले 150 किती नंबर ऑप्शन आहे 3 नंबरला अचूक उत्तर मिळालं आपल्याला 3 नंबरला. यानंतर तिसरा प्रश्न घेऊया आपण. तिसरा प्रश्न असा आहे 400 रुपयांच्या 35% पेक्षा 240 रुपयांची 80% कितीने जास्त आहे पहा 400 रुपयाचे 35% काढू आपण 400 रुपयाचे 35% हे काढलं शून्याला हे 2 शून्य काढले 35 दुने 70 आणि 70 दुने 140 म्हणजे 35 चौक किती तर 140 ओके. त्यानंतर 240 चे किती घ्यायचे तर 80% हे 2 शून्य हा 1 शून्य हा शून्य पहा 24 8 किती रे 192 होत असतील किती तर 192 तर यात डिफरन्स विचारला 400 रुपयांच्या 35% पेक्षा 240 80% किती जास्त आहे मग आपल्याला वजाबाकी करायची 192 मधून 140 गेले खाली किती राहतात काढा लवकर किती राहतात 52 राहतात म्हणजे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक फर्स्ट 1 नंबरचं उत्तर बरोबर आहे ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया चौथा प्रश्न घेऊया यस लिलांचं स्क्रीनशॉट मारायचं पहा चौथा प्रश्न आहे 150% म्हणजे किती सोपा आहे 150 ला 150 द्यायचे टक्केला भागिले 100 करायचे पहा छोटी स्टेप करू हा शून्यला हा शून्य कटला का मग 10 ने 15 भाग देऊ म्हणजे 1.5 उत्तर येते ओके. 1.5 म्हणजे किती ऑप्शन आहे फर्स्ट 1.5 फर्स्ट नंबर ऑप्शन आहे. त्यानंतर पाचवा प्रश्न घेऊया आपण. पाचवा प्रश्न असा आहे एका मिठाईमध्ये वजनाच्या 40% साखर एक मिठाई दिलेली आहे आणि वजनाची किती टक्के
साखर इथे 40% आहे. तर 4.8 किलोच्या अशा मिठाईमध्ये किती साखर असेल? पहा, मिठाईच्या वजनाच्या मिठाईमध्ये वजनाच्या 40% साखर आहे. 40% साखर आहे. त्यानंतर 4.8 किलोच्या अशा मिठाईमध्ये किती साखर असेल? किती साखर असेल? किती साखर असेल? म्हणजे आपण असं लिहू 40% म्हणजे 100ला किती येईल रे? 100ला असं 40. आपण काल सांगितलंय 100ला किती येतं? 40. तर 4.8 ला किती येईल? 4.8 बरोबर किती म्हणजे काय? म्हणजे x मानू आणि इथे 3 का गुणाकार करू आपण. 100x = 40 गुणिले 4.8 म्हणजे ते सूत्र मिळेल x बरोबर 40 गुणिले 4.8 भागिले 100. अशा प्रकारे मिळाले. इथे पहा, हा शून्य कट झाला. त्यानंतर 2 दुनी 4 2 पंचे इथे आपण एक भाग मध्ये तासच ठेवूया. x बरोबर इथे मिळेल आपल्याला 4 गुणिले 4.8 भागिले 10. जर यांचा गुणाकार केला तर किती होतोय? 8. x बरोबर 4.8 गुणिले 4 8 चौक 32 7 4 3 4 16 17 18 19 म्हणजे 19.2 मिळालाय. म्हणजे 19.2 भागिले 10. जर 10 ने भागलं परत एक पॉइंट काय येणार? रिवर्स येणार आहे. म्हणजे x बरोबर 19.2 भागिले 10 म्हणजे पॉइंट शून्य कडे निवडून गेला म्हणजे 1.92. 1.92 किलो उत्तर ऑप्शन क्रमांक किती आहे तो? 3 नंबरला आहे. ओके. त्यानंतर आपण 6वा प्रश्न घेऊ. सहावा प्रश्न आहे 320 च्या टक्केवारी चाळीस फक्त आपल्याला 320 च्या 68% म्हणजे किती? 320 च्या 68% काढायचे आपल्याला. 320 ला 320 into 68/100 इथपर्यंत कळालं? पहा, हा शून्य कट झाला. ओके. आता भाग जातोय का? जर आपण इथं पॉइंट घेतला म्हणजे 32 गुणिले अरे 10 ने भाग दिला काय दिलं? 6.8 येऊ शकते. ओके. 32 गुणिले 6.8 म्हणजे किती येऊ शकते ते? 6.8 8 दुनी 16 चला 1 8 त्रिक 24 आणि 1 25 शून्य घ्या प्लस घ्या 6 दुनी 12 चला 1 6 8 आणि 1 19 6 6 7 11 217.7 आहे उत्तर 217.7. ऑप्शन क्रमांक 6 मध्ये किती तर 60 असेल ते. ऑप्शन क्रमांक बी 217.6 म्हणजे 60. ऑप्शन क्रमांक बी याचं उत्तर आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे 7वा. पुढेच घेऊ आपण. 7वा प्रश्न असा आहे एका गटातील 8 मधले 3 खेळाडू स्पर्धेत भाग घेणार आहेत. 8 पैकी 3 खेळाडू काय करणार आहेत? स्पर्धेत भाग घेणार आहे. या गटात एकूण 200 खेळाडू आहेत. तर स्पर्धेत किती खेळाडू भाग घेणार आहेत?
प्रश्न असा दिलाय 8 पैकी 3 भाग घेणार तर 200 पैकी किती स्पर्धेत भाग घेऊ शकतात. इथे आपल्याला तिरका गुणाकार करायचा आहे. पहा 8 गुणिले x किती होणार 8x 3 गुणिले 200 म्हणजे x बरोबर 3 गुणिले 200 अपॉन 8. बरं 8 ने डायरेक्ट भाग होतोय का परत जात असेल पहा देऊ आपण 2 चा भाग देऊ 4. इथे किती झाले राहिले 100 म्हणजे 25 चौक 100 आणि 25 75. x बरोबर 75 आहे उत्तर. ओके ऑप्शन क्रमांक चौथा डी. ऑप्शन क्रमांक चौथा मिळाला आपल्याला. त्याचा 8वा प्रश्न असा आहे आपला एका वाहनतळावर 8 मोटारीपैकी 1 निळ्या रंगाची आहे. पहा 8 पैकी 1 निळ्या रंगाची फक्त 1 निळ्या रंगाची आहे. ओके त्यानंतर त्या वाहनतळावर किती टक्के गाड्या निळ्या रंगाच्या आहेत टक्के म्हणजे 100 पैकी किती गाड्या आपल्याला निळ्या रंगाच्या आहेत ते काढायचे. पहा मग आपण तिरका गुणाकार करू शकतो. 8 गुणिले x म्हणजे 8x 100 गुणिले 1 म्हणजे 100च. मग x बरोबर 100 भागिले 8. मग x बरोबर 100 भागिले 8 किती येतं उत्तर 5. छोटा छोटा भाग द्या 2 ने देऊ. इथं 50 येईल. इथं किती येईल 4. इथं परत 25. इथं किती 2 म्हणजे 25 4 ते किती 12.5. अशा प्रकारे आपलं ऑप्शन क्रमांक डी म्हणजे 12.5% गाड्या निळ्या रंगाच्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे खूप सोप्या पद्धतीने 12.1 सोडवले आहे. त्यानंतर आपण 12.2 घेणार आहोत. धन्यवाद. थँक्यू.